हॅलो, गुड मॉर्निंग. तर तुम्ही म्हणत असाल आज एवढं तयार होऊन सकाळीच, तर हो, आज आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला आणि देव घेऊन चाललेले आहे. तर सगळी फॅमिली, सर, मुलं पण चाललेली आहेत. तर आता नाश्ता वगैरे केला आणि आवरलं. तर आता जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं शूट करून तुमच्यासोबत शेअर करेलच मी. आणि आता सगळं घेतलेलं आहे, देव वगैरे घेतलेत, पुन्हा पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतलेल्या आहेत. तर आज सुट्टी आहे सरांना, मुलांना, त्यामुळे मग आता जेजुरीला चाललेलो आहोत. तर चला मग. आता इथे वाजलेले आहे सकाळचे 10 आणि सगळं आवरून आंघोळ वगैरे, पुन्हा नाश्ता. आणि आज फारशी काही कामं काढली नाही कारण बाहेर जायचं होतं, त्यामुळे पटपट आवरलं आणि आवरून आता आम्ही निघालेलो आहोत. तर तसं प्रवास म्हटलं किंवा कुठे जायचं म्हटलं तर लवकरच निघायला हवं, कारण दुपारी ट्रॅफिक टाईम आणि उन्हाचाही टाईम होतो. आणि लहान मुलं असली की उशीर हा होतोच, कारण सगळं आवरता करता. आणि त्याच्यामध्ये काय झालं की आदल्या रात्री इथे कल्चरल प्रोग्राम असल्यामुळे थोडं लेट झालं आणि रात्रीचे 12-1 वाजले झोपायला, त्यामुळे सकाळी मुलं पण उठायला उशीर करत होते. तर असो, आवरून निघालो आहे. आता इथे CNG भरत आहोत गाडीमध्ये. CNG भरल्यानंतर मग आता निघालो किंवा मध्ये मस्त एन्जॉय करत थांबत थांबत आम्ही जाणार आहोत. सर गाडी चालवत आहे. तर चला मग तिथे गेल्यावर दाखवते. आणि जेजुरी म्हटलं तर आता चढायला पण लागणार, उन्हाचा पण टाईम झालेला आहे. पण बघूया, आता चाललोय देव घेऊन. चला, आज तुम्हाला जेजुरीचं दर्शन घ्यायला भेटेल.
निसर्गरम्य सौंदर्य होतं. त्यानंतर मग फोटोशूट केले आणि इथे बघा दिवे घाटामध्ये थोडं पुढे आलं की विठ्ठलाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे रेखीव. तर हे बघा इथे तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला मिळेल. तर खूप मोठी मूर्ती आहे, हे बघा. तर फायनली आपण इथे जेजुरीमध्ये पोचलेलो आहोत. तर इथे आता पार्किंग साठी तिकीट काढलेलं आहे आणि पार्किंग आता इथे पाठीमागच्या साईडला आहे. तर इथे सगळी दुकानं वगैरे आहेत. इथे तळी भंडार देवाच्या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. इथे सगळं काही मिळतं, छोट्या मुलांची खेळणी वगैरे. तर हे बघा अशा पद्धतीने आहे. इथे पाठीमागच्या साईडला गाडी पार्किंगचा एरिया आहे. तर इथे मोठ्या गाड्या 4 व्हीलर वगैरे लागल्या जातात. आणि आता गाडी पार्क करतो आणि मग नंतर देवासाठी तळी भंडार वगैरे घेतोय. देव वगैरे आणलेले आहेत. त्यामुळे मग आता आम्ही गाडी पार्क केल्यानंतर मग आज पूर्व साईडने जाणार आहोत. पूर्व आणि पश्चिम दोन्ही साईडने एंट्री आहे आणि पश्चिम साईडने थोडंसं चालायला एकदम सोपं जातं. पूर्वेच्या बाजूने पायऱ्या थोड्याशा जास्त आहेत, चढायला वेळ लागतो. परंतु मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही पश्चिम दरवाजाने गेलो होतो. आता आम्ही पूर्व दरवाजाने चाललेलो आहोत आणि तुम्हाला सगळं आज पाहायला मिळेल. व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. त्यानंतर आपण मोरगावचा गणपती बाप्पाचंही दर्शन घ्यायला जाणार आहोत. इथे तळी भंडार देवादेव केल्यानंतर आपण मोरगावलाही जाणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर आता इथे तळी भंडार वगैरे घेतलं आहे. बाणू आणि माळसासाठी ओटी घेतलेली आहेत. तर तिथे ओटीही भरली जाते. परंतु देवादेव करायचं म्हटलं की खूप सारी गर्दी असते आणि आपण जे काही मनापासून घेऊ, देव हा भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे आपल्या इच्छेला येईल ते आपण घेतलं पाहिजे आणि घेऊन आपण देवाच्या नावाने तिथे अर्पण केलं तरी आपला देवाचा आशीर्वाद आपल्याला लागतोच आणि आपलंही मन प्रसन्न होतं. त्यामुळे आता इथे सगळं घेतलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर पायऱ्या चढायला आहेत. तर मुलं आत्ताच कंटाळलेली आहेत आणि मुलांना प्रवास म्हटलं की एन्जॉय करत करत आलो की मग प्रवासही सुकर होतो आणि मुलांनाही छान वाटतं. तर आता इथे पायऱ्या बघा अशा पद्धतीने आहे चढायला आणि बोलता बोलता वगैरे कधी निघून जातो वेळ तर कळत देखील नाही. त्यामुळे आता इथे आम्ही थांबत चाललेलो आहोत म्हणजे कंटाळाही येणार नाही मुलांना. आणि पायऱ्यांवर पण चढता दुकानं वगैरे साईडने आहेत. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर या सर्व रूपाचे सर्व लहानाच्या कोणत्या उपाय नाही तो एखादा उपाय मला
महापोषा मान सन्मान मान सन्मान आयराचा गजर जेजुरी गडाची यात्रा पावन करून घ्या. तर आता तळी वगैरे भरलेली आहे आणि आता आम्ही इथे प्रदक्षिणा घालतोय मंदिराला. तर सगळं हळदीने भंडाऱ्याने पिवळे झालं दूध. तर तळी वगैरे भरली, खूप गर्दी होती, खूप गडबड असते आतमध्ये. ते तळी आपल्याला भरून देतात, देवादेव करून देतात, त्यामुळे खूप गोंधळ होतो. आणि आता इथे व्यवस्थित देव वगैरे आता वस्त्रामध्ये ठेवून घेत आहे. तर तामणामध्ये देव वगैरे ठेवलेत आणि आता ते व्यवस्थित सगळे दिवटी बुधली देव हे देवांना भेटवले, तळी वगैरे केली आणि तळी वगैरे भरली. तसेच आता हे वस्त्रामध्ये व्यवस्थित बांधून बॅगेत ठेवत आहोत. तर इथे आणि इथे साईडला खूप छान कपाऱ्या वगैरे आहेत, थंडावा असतो. तर इथे बघा साईडला खूप मोठं असं हे दिसतंय आणि अशा पद्धतीने जेजुरी गड आहे. तर इथे सगळे असे साईडला बसतात, थंडावा असतो, सावली असते आणि खूप गोंधळ, खूप तळी वगैरे भरल्यानंतर सगळा भंडाराच भंडारा असतो. तर इथे अशा पद्धतीने व्ह्यू दिसतोय हे बघा वरतून. आता दर्शन घेतलंय आणि निघालोय आता आम्ही. तर बघू आता भूक पण लागलेली आहे आणि काहीतरी खातो होता. तर खूप छान देवादेव झाली, तळी वगैरे भरली, तळी भंडार वगैरे झाला. तर आता दाखवते मी, जसं शूट होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते. इथं करायचं. आता आपण पोहोचलेलो आहोत मोरगावच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर इथे आता आतमध्ये मी एंट्री करत आहे. तर इथे पण खूप लाईन आहे आणि सुट्टी असल्यामुळे गर्दी आहे. तर दोन्हीकडे पण गर्दीच होती. जेजुरीला पण खूप मोठी लाईन होती आणि लाईनीला उभं राहून दर्शन घेण्यात वेगळीच मजा असते. तसेच आपण तर आता इथे लाईनीला लागत आहोत आणि होईलच पटकन दर्शन, त्यामुळे काही एवढं काही वाटत नाही. आणि अशा पद्धतीने आहे मोरगावचा गणपती बाप्पा. तर मी पण फर्स्ट टाईमच आलेली आहे मोरगावच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. बाप्पासाठी उभे राहिलेलो आहे दर्शनासाठी. तर जसं पॉसिबल होईल तसं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. कारण आतमध्ये मोबाईल किंवा बाप्पाचा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला बाहेरचं सगळं काही दाखवलेलं आहे. आणि आता बाप्पाचं दर्शन घेऊया, चला.
दर्शन झालं बाप्पाचं आणि त्यानंतर मध्ये थांबलो. मग पोटभर असा नाश्ता केला सगळ्यांनी आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत. तर मुलांसाठी खाऊ वगैरे घेतलेला आहे आणि आता चला मग आता आपण घरी निघालेलो आहोत. छान देवदर्शन झालं. जेजुरीच्या खंडेरायाला गेलो होतो. त्याचबरोबर नंतर आम्ही मोरगावचा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एन्जॉय करत करत आम्ही आलेलो. तर आता खूप थकलेलो आहे. तर आता फ्रेश होते, चहा वगैरे करते